नमस्कार. हा पनीर राईस चवीला तो उत्तमच लागतो, पण होतोही अगदी झटपट. तर इथे मी बासमती राईस 1 तासभर आधी पाण्यात भिजत घातला होता. त्याच्यानंतर 5 ग्लास पाणी घालून असा मी शिजवून घेतलेला आहे अगदी मोकळा. तर इथे मी 300 ग्रामच्या वर पनीर घेतलेले आहेत, कोथिंबीर, खड्या मसाल्यांमध्ये दालचिनी, शहाजिरं, जिरं, हिरवी इलायची, काळी मिरी, लवंग, केसरचं दूध, थोडेसे काजू आणि हिरवा वाटाणा फ्रोझनचा घेतला. इथे राईस असा मोकळा करून घेऊया, चाळणीत काढून त्याचं पाणी वेगळं करून. इथे मी अख्खे पनीर थोडंसं तेलात असं परतून घेत आहे. तुम्ही बटरमध्येही हे परतू शकता. त्यानंतर हे पनीर काप करून कोमट पाण्यात ठेवूया, ज्याने सॉफ्ट राहतील. इथे मी ह्याच कढईत 1 चमचाभर तूप घालून खडे मसाले, काजू, हिरवा वाटाणा घालून केसरचं दूध घालून घेऊया आणि ह्याला थोडंसं चिमूटभर नावाला मीठ घालूया, कारण की भातातही आपण मीठ घातलं होतं म्हणून थोडंसंच घालायचं आहे. त्याच्यानंतर हा आपला शिजलेला तांदूळ आणि पनीर घालून घेऊया. तर इथे हा राईस असा या पद्धतीने छान असा एकजीव करूया. गॅसची फ्लेम थोडी मोठीच ठेवूया आणि छान असा परतून घेऊया. आणि ह्यात जे खडे मसाले असतात त्यामुळं हा एक चवीला खूप छान लागतो. अशी भरपूर कोथिंबीर घालून छान परतून घेऊया. आणि ह्या अशा छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आवडल्यास शेअरही करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर इथे पाहू शकता तुम्ही, पनीर अगदी सॉफ्ट होतात, म्हणून जेव्हा पनीर तुम्ही परतून घेता त्याचे काप करून कोमट पाण्यात ठेवा, जेणेकरून पनीर अगदी सॉफ्ट राहतात. तर इथे आपला पनीर राईस तयार झालेला आहे. ह्याच्यात जे खडे मसाले आणि केसरचं दूध असतं त्यामुळे हा भात नुसताही खाण्यात अशा केळ्याच्या पाण्यावर गरमागरम खाण्यातही छान लागतो आणि भाजीवरही खाण्यात खूप छान लागतो. तर कसाही खा, छानच लागतो. आवडल्यास लाईक करायला विसरू नका.